आज आपण बनवणार आहोत अगदी मार्केटमध्ये मिळणाऱ्या आईस्क्रीमलाही टक्कर देणारं सुपर टेस्टी, क्रीमी आणि रिच आंबा आईस्क्रीम. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल अशी ही परफेक्ट समर स्पेशल रेसिपी आहे. तेही अगदी ताज्या, गोड आणि रसाळ आंब्यापासून. या आईस्क्रीमसाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचं व्हिपिंग क्रीम, रंग किंवा इसेन्स वापरायची गरज नाही. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये अगदी मिक्सरमध्ये साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण ही भन्नाट आईस्क्रीम तयार करणार आहोत. या आईस्क्रीमची खासियत म्हणजे याची नैसर्गिक आंब्याची चव, मऊसूत टेक्स्चर आणि तोंडात विरघळणारी क्रीमी टेस्ट. एकदा ही रेसिपी करून पाहिली की बाजारातील आईस्क्रीम खाण्याची गरजच वाटणार नाही. इतकी भन्नाट आणि टेस्टी ही आईस्क्रीम तयार होते. चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया. नमस्कार, मी रसिका. रस्सूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर सर्वप्रथम आपल्याला जाड बुडाचं एक भांडं घ्यायचं आहे. त्यानंतर प्रमाणासाठी एक वाटी किंवा कप घ्यायचा आहे. म्हणजे सगळं साहित्य एकाच मापाने घेतल्यामुळे आईस्क्रीमची चव आणि टेक्स्चर अगदी परफेक्ट येतं. आता आपण दूध घेणार आहोत. हे दूध आधी हलकंसं गरम करून कोमट करून घेतलेलं आहे. दूध किती कोमट असावं तर त्यामध्ये बोट टाकलं की काही सेकंद सहज राहील इतपत कोमट करायचं आहे. मी इथे पाकिटाचं दूध वापरलं आहे, कारण पाकिटाचं दूध थोडंसं घट्ट असल्यामुळे आईस्क्रीम अधिक क्रीमी आणि स्वादिष्ट बनतं. तुम्ही कोणतंही फुल फॅट दूध वापरू शकता. तर या भांड्यामध्ये आपण 2 कप दूध घेतलेलं आहे आणि त्याच कपाने अर्धा कप साखर घातली आहे. आता याच मापाने 1 कप मिल्क पावडर घ्यायची आहे. त्यानंतर इथे मी व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर घेतलं आहे. हे आपल्याला 1 चमचा घालायचं आहे. कस्टर्ड पावडरमुळे आईस्क्रीमला हलकासा छान फ्लेवर येतो आणि मिश्रणाला योग्य घट्टपणा मिळतो. आणि मिल्क पावडरमुळे आईस्क्रीमला छान क्रीमी टेक्स्चर येतं आणि चवही खूप रिच लागते. आता गॅस सुरू करण्यापूर्वीच हे सगळं साहित्य खाली व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडरच्या गुठळ्या राहता कामा नये, त्यामुळे शांतपणे आणि नीट हलवत एकसारखं स्मूथ मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. मिश्रण छान एकजीव झाल्यानंतर आता हे भांडं गॅसवर ठेवायचं आहे. मध्यम आचेवर सतत ढवळत हे मिश्रण 2 ते 3 उकळ्या येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता हळूहळू हे मिश्रण छान घट्ट झालं आहे आणि दुधाला सुंदर क्रीमी टेक्स्चर आलं आहे. आपल्या आईस्क्रीमला परफेक्ट रिच आणि बाजारात मिळणाऱ्या आईस्क्रीमसारखं सुंदर बेस तयार झाला आहे. आता हे मिश्रण पूर्णपणे गार होण्यासाठी बाजूला ठेवूया आणि पुढची तयारी करून घेऊया. इथे मी 2 ताजी आणि छान पिकलेले आंबे घेतले आहे. आंबे निवडताना ते पूर्णपणे पिकलेले, पिवळसर आणि फ्रेश असावेत. इथे मी 1 केसर आंबा आणि 1 हापूस आंबा घेतला आहे. तुमच्याकडे एकाच प्रकारचे आंबे असतील तरी चालतील. माझ्याकडे 2 वेगवेगळ्या प्रकारचे आंबे होते, म्हणून मी 1 केसर आणि 1 हापूस आंबा वापरला आहे. तर पहा, आंबा आतून किती सुंदर पिवळा आणि फ्रेश निघाला आहे. अजिबात कुठे डाग वगैरे किंवा खराब किडलेला आंबा नाही. आता या आंब्याचा पूर्ण गर काढून घ्यायचा आहे. तर याच पद्धतीने मी दोन्ही आंब्याचा गर काढून घेणार आहे. आंबे वापरण्यापूर्वी साधारण 10 ते 15 मिनिट पाण्यामध्ये ठेवायचे. त्यानंतर आंब्याचा देठाचा भाग हलकासा कापून घ्यायचा आणि मग या पद्धतीने आंबा कापून घ्यायचा आणि कापल्यानंतर आंब्याचा सगळा गर काढून घ्यायचा. इथे आपण दोन्ही आंब्याचं संपूर्ण गर काढून घेतला आहे. आता या दोन्ही आंब्याचा काढून घेतलेला गर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि तो छान फिरवून घेऊया. काही सेकंदामध्ये अगदी स्मूथ आणि मऊसूत असा सुंदर मँगो पल्प तयार होतो. आता यामध्ये आपण आधी तयार करून घेतलेलं दुधाचं मिश्रण घालायचं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, दुधाचं मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावरच ते मँगो पल्पमध्ये घालायचं आहे. गरम मिश्रण घातलं तर आईस्क्रीमची चव आणि टेक्स्चर दोन्ही खराब होऊ शकते. त्यानंतर हे सगळं मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे दूध आणि आंब्याचं पल्प एकजीव होतो आणि आईस्क्रीमचा बेस अगदी क्रीमी तयार होतो. तर पहा, आपला परफेक्ट आईस्क्रीम बेस तयार झाला आहे. आता हे मिश्रण एखाद्या कंटेनरमध्ये काढून घ्यायचं आहे. मी फिरवून घेतलेलं सगळं मिश्रण या कंटेनरमध्ये काढून घेतलं आहे. आता हा कंटेनर 2 वेळा हलकासा टॅप करून घ्यायचा. म्हणजे मिश्रणामध्ये जर हवेच्या पोकळ्या असतील तर त्या निघून जातात आणि आईस्क्रीम छान स्मूथ सेट होते. आता वरून सजावटीसाठी तुम्हाला आवडणारे कोणतेही ड्रायफ्रूट्स घालू शकता. इथे मी थोडे केसरचे धागे आणि पिस्त्याचे काप घालत आहे. त्यामुळे आईस्क्रीम दिसायलाही खूप सुंदर दिसते आणि चवही अधिक छान लागते. आता कंटेनरचं झाकण लावूया आणि हा डब्बा साधारण 8 तासासाठी फ्रीजमध्ये आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवूया.
तर इथे आपण 8 तासानंतर आईस्क्रीम पाहत आहोत आणि बघा किती सुंदर पद्धतीने आईस्क्रीम सेट झाली आहे. याचं टेक्स्चर अगदी मऊ, क्रीमी आणि बाजारात मिळणाऱ्या आईस्क्रीमसारखं तयार झालं आहे. आणि चव तर इतकी अप्रतिम झाली आहे, तुम्ही एकदा खाल्लं की पुन्हा पुन्हा बनवाल. आता आईस्क्रीम सर्व करूया. इथे मी एक सुंदर आईस्क्रीम बाउल घेतला आहे. आता यामध्ये हे आईस्क्रीम काढून घेऊया. तर पहा, आईस्क्रीम किती रिच आणि क्रीमी दिसत आहे. हे अगदी घरच्या साहित्यामध्ये, साध्या मिक्सरमध्ये कोणतंही व्हिपिंग क्रीम, रंग किंवा इसेन्स न वापरता आपण ही सुपर टेस्टी मँगो आईस्क्रीम तयार केली आहे. घरच्या घरी इतक्या सोप्या पद्धतीने तयार होणारी ही मार्केटपेक्षाही सुंदर आणि स्वादिष्ट आईस्क्रीम तुम्ही नक्की करून पहा. तर तुम्हाला ही मँगो आईस्क्रीमची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ तुमच्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी आणि स्वादिष्ट रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील. आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.